स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। अंडासयुक्त पाणी नागरिकांना गेले 5 महिने झाले मिळते। अतिशय दुर्गंधी आहे, लहान मुलं आजारी आहेत, घशाचा प्रॉब्लेम इन्फेक्शन झालेला आहे, मोठी माणसं आजारी आहेत। प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। प्रॉब्लेम जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेर बसून राहणार आहे। त्यांनी गटरचं पाणी, पाण्याच्या पाईपलाईन्स, केबल असं रस्त्यामध्ये बऱ्याच प्रकारचं जाळं आहे आणि आमच्या पाणीपुरवठा विभागाची तज्ज्ञ टीम बरेच दिवस झाला आम्ही या ठिकाणी मेहनत करीत आहोत आणि आम्ही काय स्वस्थ बसलेलो नाही। आमचं काम कायमपणे सुरू आहे आणि आम्ही हा फॉल्ट कसल्याही परिस्थितीत काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। नागरिकांना विनंती आहे, आपलं कनेक्शन कुठं रस्त्यात फुटलं असेल, कुठं तुटलं असेल तर निसंकोचपणे पाणीपुरवठा विभागाशी तुम्ही संपर्क करा आणि ते कनेक्शन तातडीनं आपण दुरुस्त करून घ्या, जेणेकरून आपल्यामुळं लोकांना घाण पाणी प्यावं लागणार नाही। याची खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, विटा। श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। नमस्ते, मी श्रीधर जाधव, माननीय आमदार सुहासभाई बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज या नगरपालिकेत उपोषणाला बसलो होतो। गेले 5 महिने झाले प्रभाग क्रमांक 7 पाटील वस्ती HP कॉलेजच्या पाठीमागे अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे। प्रशासनाला मी वेळोवेळी CO साहेबांना त्या संदर्भात सर्व सांगितलं, फोटो पाठवले, व्हिडिओ पाठवले। CO साहेबांनी 2 दिवसात काम करतो, 3 दिवसात काम करतो असा काम देखलेपणा फक्त केला। प्रत्यक्षात तिथली समस्या काही मिटली नाही। त्यामुळे मी आज ते पाण्याची बाटली घेऊन CO साहेबांना दाखवण्यासाठी आणि ठिय्या आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी बसलो होतो। परंतु 3-4 तास बसल्यानंतर माननीय अमरभाई शितोळे आणि माननीय समीर कदम हे या ठिकाणी आले आणि प्रशासनाला प्रत्यक्ष धारेवर न धरता आपण प्रत्यक्ष जाऊन काम करूया असं त्या पद्धतीने सांगितलं। त्यामुळे मी इथून उठून आता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी गेलो आणि पाहणी चालू आहे। जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी नंतर येऊन इथं परत उपोषणाला बसणार आहे। आज विटा शहरातील भवानीमाळ परिसरामध्ये घाण पाण्याच्या तक्रारी येत होत्या। गेले बऱ्याच दिवसापासून नगरपालिकेच्या माध्यमातून हा फॉल्ट शोधण्याचं काम आमचं सुरू आहे। या ठिकाणी आपण पाईपलाईन उकरून इथं क्रॉस कनेक्शन आमचं होतं, त्या क्रॉस कनेक्शन घाण पाण्याची तक्रारी आल्यामुळं आम्ही इथं क्रॉस कनेक्शनचं काम केलेलं आहे। पूर्ण पाईप नवीन टाकून आम्ही हे सगळ्या शोध मोहीम घाण पाण्याची चालू केलेली आहे। विट्यातील भवानीमाळ परिसर आहे, भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या पाठीमागच्या बाजूला येणारा भवानीमाळचा परिसर, या ठिकाणी लोकांना गटरचं त्यांनी सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली नाही। त्यांच्या घरासमोरच सांडपाणी या ठिकाणी साठलेलं आपल्याला दिसून येत आहे। यामध्ये कुणाच तरी कनेक्शन एक तुटलेलं आहे आणि त्या तुटलेल्या कनेक्शन मधून हे ड्रेनेजचं पाणी आमच्या मेन लाईन मध्ये पाठीमागे येत आहे। त्याचा शोध मोहीम गेले बरेच दिवस झाला आमचे टीम पाणीपुरवठा विभागाची करत आहे। आज ही शोध मोहीमचं काम सुरू आहे आणि आपल्याला दिसून येत आहे बरीच पाईपलाईन आम्ही या ठिकाणी जुनी पाईपलाईन खोदून काढली, त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली आणि या ठिकाणी आपण आता नवीन पाईपलाईन टाकून घेतलेली आहे। जागोजागी आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी ड्रेनेजची सोय नाही। लोकांनी सरळ सांडपाणी रस्त्याच्या बाजूला खड्डा करून त्यामध्ये सोडलेला आहे। त्यामुळे त्या खड्ड्यामध्ये एखादं कनेक्शन लिकेज असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तेच पाणी या पाईपलाईन मध्ये उतरत आहे। त्याची शोध मोहीम आम्ही पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत सुरू केलेली आहे। या ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर साठलेलं तुम्हाला दिसतंय, याला शेवाळ सुद्धा जमा झाले आणि या ठिकाणी मोठमोठे कॉम्प्लेक्स आहेत पण त्यांचे सांडपाणी जायला जागा नाही। त्यांनी अशा पद्धतीचं सांडपाणी एकत्रित करून रस्त्याच्या बाजूला कडेला सोडून दिलेलं आहे। हे सांडपाणी पूर्णपणे या ठिकाणी मुरताना तुम्हाला दिसत आहे। या बाजूला तुम्हाला कॉम्प्लेक्स दिसतील, घरं दिसतील, या टोटली घरांचं सगळं सांडपाणी इथे या ठिकाणी रस्त्याच्या बाजूलाच त्यांनी सोडलेलं आहे। या ठिकाणी सुद्धा संपूर्ण परिसराचं पाणी, सांडपाणी या ठिकाणी साठलेलं तुम्हाला दिसत असेल आणि हे शक्यता लक्षात घेऊन आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण जुनी पाईपलाईन काढून टाकून या ठिकाणी परत नवीन पाईपलाईन जोडलेली आहे
आणि त्याद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा सुरू केलेला आहे. तरी सुद्धा नगरपालिकेचं प्रयत्न अगदी 24 आवर सुरूच आहेत. परंतु ही गोष्टच अशी आहे, इथून कुणाचं तर कनेक्शन लिकेज आहे, तर ते शोधण्याची शोध मोहीम आम्ही अखंडपणे या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग अशी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला स्पॉट दिसले त्या त्या ठिकाणी आम्ही जुनी पाईपलाईन काढून त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकलेली आहे, जेणेकरून हा फॉल्ट लवकर निघावा. आता आपण पाहत असाल ह्या भागात गटारी नाहीत, त्यामुळे मोठमोठे कॉम्प्लेक्स झालेत, बिल्डिंग झालेत, पण त्यांनी कष्ट सुद्धा घेतलं नाही आपलं सांडपाणी बाजूला काढायचं. डायरेक्ट रस्त्यापर्यंत आणून त्यांनी एका छोट्याशा खड्ड्यामध्ये संपूर्ण बिल्डिंगचं पाणी त्यामध्ये सोडलेलं आहे. अशा पद्धतीनं दुर्गंधी बऱ्याच प्रमाणात येत आहे आणि या ठिकाणी गटरचं पाणी, पाण्याच्या पाईपलाईन्स, केबल असं रस्त्यामध्ये बऱ्याच प्रकारचं जाळं आहे. आणि आमच्या पाणीपुरवठा विभागाची तज्ज्ञ टीम बरेच दिवस झाला आम्ही या ठिकाणी मेहनत करीत आहोत आणि आम्ही काय स्वस्त बसलेलो नाही. आमचं काम कायमपणे सुरू आहे आणि आम्ही हा फॉल्ट कसल्याही परिस्थितीत काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. नागरिकांना विनंती आहे, आपलं कनेक्शन कुठं रस्त्यात फुटलं असेल, कुठं तुटलं असेल तर निसंकोचपणे पाणीपुरवठा विभागाशी तुम्ही संपर्क करा आणि ते कनेक्शन तातडीनं आपण दुरुस्त करून घ्या, जेणेकरून आपल्यामुळं लोकांना घाण पाणी प्यावं लागणार नाही ह्याची खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे. आणि दुसरी विनंती आहे, आपल्या सांडपाण्याचा प्रश्न आपण लवकरात लवकर निकालात काढावा, म्हणजे असे प्रश्न पुढे येणार नाहीत. अनेक नागरिकांचे ड्रेनेजचे पाण्याचे साठलेलं आहे, त्यांना काही सूचना केली का, म्हणजे संशयास्पद वाटतं की इथं पाणी जाऊ शकते, त्यांना काय तुम्ही सांगितले का? आम्ही नागरिकांना आवाहन केलेलं आहे की आपण इथं चांगली घरं बांधलेली आहेत, आपण इथं वास्तव्य करीत आहात, भाग सगळा दुर्गंधीयुक्त होत आहे, आपण ड्रेनेजची व्यवस्था करण्यासाठी नगरपालिकेला सहकार्य करावं. गटारी बांधण्यासाठी नागरिकांनी जागा द्याव्यात, तरच त्या गटारी होतील. तुम्ही रस्त्याला खिटून कंपाऊंड बांधले आणि पाणी तिथंच सोडले, त्यामुळे हे प्रश्न उद्भवत आहेत. लोकांवर काही नगरपालिकेचं ऍक्शन घेणार आहे का? आम्ही संबंधित आमच्या अधिकाऱ्यांच्या पुढे हा प्रश्न मांडून आम्ही तसं त्या पद्धतीचं निवेदन करून त्यांच्या मार्फत पुढील काय प्रोव्हिजन करता येईल अशी ऍक्शन घेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करणार आहोत. नगरपालिका आपल्याला शुद्ध, स्वच्छ आणि निर्जंतुक पुरेसं पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. परंतु नागरिकांची ही जबाबदारी आहे, आपलं कनेक्शन तुटलं असेल, रस्त्यात कुठं फुटलं असेल, तुम्ही ताबडतोब नगरपालिका पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून तातडीने दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून असली घाण पाण्याची तक्रार कुणाला उद्भवणार नाही. आपल्याला त्रास सहन करावा लागत आहे, नगरपालिकेला त्रास सहन करावा लागत आहे. तरी नागरिकांना विनंती आहे, आपलं कनेक्शन तुटलं असेल, पाणी कमी दाबाने येत असेल, त्वरित आपण नगरपालिका पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा ही आपल्याला विनंती करत आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.